नमस्कार, आपलं स्वागत आहे अल्केमी टॉक्समध्ये, जिथे आपण बोलत असतो ब्युटी अँड वेलनेस इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी खूप वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केले त्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकत असतो. तर आज आपल्या बरोबर अशी एक पर्सनॅलिटी आहे ज्यांनी 15 ते 16 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलपासनं आज त्यांनी स्वतःचा बिझनेस खूप मोठ्या लेवलवरती आज ते रन करत आहेत. अशा एका पर्सनॅलिटीला भेटणार आहोत ज्यांच्या लेगसी थ्रू त्यांच्याकडे हा वारसा आलेला आहे. तर त्यांची आई ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. अशा एका पर्सनॅलिटीला आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने सक्सेस मिळवलं आणि अजूनही आज ते खूप स्ट्रॉंगली कार्य करत आहेत. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या स्टुडंट्सला घडवत आहेत. तर आज आपण त्यांची स्टोरी ऐकणार आहोत त्यांच्याकडून, ज्यांचं नाव आहे कृणाल गायकवाड. त्यांची अकॅडमी आहे कृणाल्स अकॅडमी म्हणून. तर वेलकम सर टू अल्केमी टॉक्स. थँक्यू. तर सर, ऑलमोस्ट तुमचा 16 ते 17 वर्षांचा हा प्रवास आहे ॲज अ हेअरस्टायलिस्ट टू अकॅडमी. आज तुमची खूप मोठी अकॅडमी आणि खूप स्टुडंट दर बॅचेसला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. तर हा प्रवास तुमचा कसा होता? प्रवास सोपा नव्हता बिलकुल. म्हणजे एखाद्या शेअर मार्केटचा ग्राफ जसा वरती जातो आणि तेवढ्याच स्पीडनी खाली येतो, त्याच पद्धतीने प्रवास राहिलेला आहे. हेअर स्टायलिस्ट पासनं सीनियर स्टायलिस्ट, डिझायनर लेवल, नंतर 2015 मध्ये बेस्ट पुणे हेअर आर्टिस्ट म्हणून अवॉर्ड मिळाला. ग्रेट. 2019 मध्ये बेस्ट अव्हेंजर अवॉर्ड मिळाला. वाव. पण एवढं सगळं चांगलं होत असताना काही गोष्टी वाईट किंवा चुकीच्या पण घडत होत्या. ते ऑब्व्हियसली सगळ्यांच्या बाबतीत घडतात. बिझनेस म्हणलं की अप्स अँड डाऊन आलंच. बरेचसे बिझनेसेस केले आहेत मी. पण माझा जो अकॅडमीच्या आधीचा एक बिझनेस होता, जिथे मी एक सलॉन फ्रँचायझी चालू केली होती, तिकडे एवढं चांगलं चालू असताना मी खूप लॉस सहन केला. ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये जायच्या वेळेमध्ये होतो मी. पण खरं सांगायचं तर घरच्यांचा एवढा सपोर्ट होता की बिझनेस करायचा आहे, तुला बिझनेस करायचा आहे ना, तर तू बिझनेसचाच विचार कर. आपला म्हणजे मला पण असं वाटत होतं की माझा जन्म जॉबसाठी नाही झालेला आहे. सो बिझनेस करायचा म्हणून परत लॅक्मे जॉईन केलं मी. लॅक्मे मध्ये ऍज अ रिजनल ट्रेनर म्हणून काम केलं. लॅक्मे कंपनी पण डेफिनेटली मला खूप सपोर्ट केलाय. पण जेव्हा आता बिझनेस अकॅडमीचं चालू करायचं होतं, तेव्हा मी खूप सर्वे केले, खूप सगळा अभ्यास केला. कारण मला माहिती होतं कदाचित माझा हा लास्ट चान्स असू शकतो. कारण ऑलरेडी एवढा लॉस सहन केलाय, आता परत बिझनेस मध्ये जायचंय. आई आणि वाईफचा तर सपोर्ट होता, पण बरेचसे फॅमिली मधले काळजीपोटी म्हणत होते, अरे कशाला, लॅक्मे मध्ये एवढी छान सॅलरी आहे तुझी, एवढी छान पोस्ट आहे, रिजनल ट्रेनर आहे, पूर्ण महाराष्ट्र लीड करतोय. बरोबर. पण नाही, मनामध्ये कुठेतरी वाटत होतं नाही कृणाल, आपल्याला बिझनेस करायचा आहे. सो आम्ही खूप सगळा सर्वे करून मी वाईफनी की लोकेशन कसं पाहिजे, मुलांना काय प्रॉब्लेम्स होतात, लिटरली अकॅडमीला आम्ही व्हिजिट करून मुलांना भेटून की काही प्रॉब्लेम झालेत तुम्हाला, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही बिझनेस चालू करायचं ठरवलं. आणि असं म्हणा की देवाच्या कृपेने जेव्हा मी ठरवलं बिझनेस चालू करायचं, लोकेशन फायनल केलं. लोकेशन फायनल झाल्यानंतर वर्ड ऑफ माउथ जेव्हा झालं की कृणाल सर अकॅडमी ओपन करतायत, तर ऑलमोस्ट 8 स्टुडंट माझ्याकडे कन्फर्म होते आणि ज्यांनी लोकेशन न बघता फीस भरली. वाव, ग्रेट. सो तो एक खूप मोटिवेशनल होतं माझ्यासाठी की नाही, आपण काहीतरी चांगलं करू शकतो. पण ही अचीवमेंट आणि ही अचीवमेंट होती. आणि त्यानंतर सायकल चालूच आहे आणि खूप छान पद्धतीने आता अकॅडमी चालू आहे सगळ्यांच्या कृपेने. सो आहे तो जर्नी वर खाली चालूच आहे. सो ती चालू असतेच बिझनेस म्हणलं की. मग आता एक ऍज अ सलोन ओनर, म्हणजे जसं तुम्ही आधी सलोन रन केलेलं आहे, बरोबर, तर ऍज अ सलोन ओनर आणि ट्रेनर, ऍज अ ट्रेनर जे आज तुम्ही शिकवता, याच्यामध्ये काय तुम्हाला मेजर डिफरन्स लागतो? सो आता सांगू, ऍक्च्युली आता एक सलॉन पण आहे आपलं, अकॅडमी पण आहे. दोन्हीकडे चॅलेंजेस आहेत, नाही असं नाही की दोन्हीमध्ये खूप चॅलेंजेस आहेत. पण सगळ्यात जास्त चॅलेंज येतं ना तुम्ही ट्रेनर म्हणल्यावर. कारण जेव्हा तुम्ही ट्रेनर स्वतःला बोलता किंवा ट्रेनर म्हणून काम करताना, तेव्हा तुम्ही एखाद्या मुलाची जबाबदारी घेता. म्हणजे त्याचं करिअर तुम्ही बिल्ड करण्यासाठी तो मुलगा तुमच्याकडे आलेला असतो, त्याचे आई वडील खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलेले असतात. सो ट्रेनर म्हणून तुम्ही चुकू नाही शकत. म्हणजे तिथं जर तुम्ही चुकला ना, तर मग तुम्ही त्या करिअरचं म्हणजे पूर्ण त्या मुलाचं करिअर खराब करणार. त्याच्यामुळे तिथे खूप जबाबदारी आहे, तिथं खूप चॅलेंजेस आहेत. सो त्या मुलाकडे त्या पद्धतीने लक्ष द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, म्हणजे असं होऊ नये, पण सलॉन मध्ये एखाद्याचा कलर किंवा काहीतरी चुकलं तर ते तुम्ही परत रिपेअर करू शकता. पण अगदी त्या मुलाच्या स्टार्टिंग पॉइंट ऑफ द करिअरला तुम्ही त्याला चुकीचं घडवताय, ते त्याच्या लाईफसाठी सगळ्यात मोठी चूक असणार आहे. आणि जे तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी माहिती पाहिजे ऍज अ ट्रेनर म्हणून. सो तो जॉब खूप चॅलेंजिंग आहे.
परत तुम्ही जेव्हा अकॅडमी रन करता तेव्हा तुमच्याकडे काही 16-17 वर्षाची मुलं असतात, काही 35 वर्षाची मुलं असतात. हो. तर त्यांना सेम लेवलवर आणून शिकवणं खूप टफ आहे. सो ट्रेनर जर तुम्हाला बनायचं असेल किंवा ट्रेनर तुम्हाला अकॅडमी ओपन करायची असेल, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही फक्त प्रॉफिट म्हणून अकॅडमी ओन न करता, रन न करता, त्याचा प्रॉपर तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. सलॉन मधनं तुम्ही ग्रो करून एक्सपिरियन्स घेऊन अकॅडमी चालू केली पाहिजे. कारण ट्रेनर हा खूप चॅलेंजिंग जॉब आहे. आहेत खूप छान छान अकॅडमीज आहेत आपल्याकडे, पण आजकाल मी बघितले की मुलांना असं वाटतं की चला मी इकडनं शिकून आलो, मोठ्या अकॅडमीतनं शिकून आलो, तर मी अकॅडमी चालू करू शकतो. तर तसं नाहीये. तुम्ही प्रॉपर एक्सपिरियन्स घेऊन ते चॅलेंज स्वीकारा. कारण एखाद्या मुलाचं करिअर, मुलीचं करिअर तुमच्यावर डिपेंड आहे पूर्णपणे. सो ऑब्व्हियसली थोडं सलॉन पेक्षा अकॅडमी हे जरा जास्त चॅलेंजिंग आहे माझ्या हिशोबाने. आणि मग जर आपण ऍज अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला, म्हणजे सलॉन आणि अकॅडमी, तर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज तुम्हाला जास्त कशामध्ये दिसतात? आता कदाचित हे उत्तर तुम्हाला निगेटिव्ह वाटेल, पण ऍज पर माय पॉइंट ऑफ व्ह्यू की अकॅडमीमध्ये किंवा सलॉनमध्ये ग्रोथ अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आपल्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. म्हणजे सलॉनमध्ये इंटरेस्ट आहे तुमचा अकॅडमीमध्ये इंटरेस्ट आहे. सो मी ठरवणार आहे माझी ग्रोथ अपॉर्च्युनिटी कुठे आहे. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मला म्हणला ना की कृणाल तुला सकाळी 7 वाजता ट्रेनिंग चालू करायचंय, रात्री 11 पर्यंत करायचंय, सो मी थांबू शकतो. कारण माझं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये, माझी आवड आहे ट्रेनिंग देणं. मला खूप आवडतं मनापासून की मी फुल डेडिकेटेडली ट्रेनिंग देत असतो. सलॉनमध्ये मी काम केलंय, पण आता माझी आवड ट्रेनिंग मध्ये झाल्यामुळे ना माझं सलॉनमध्ये लक्ष कमी लागतं. म्हणजे जर तुम्ही म्हणला नाही आता तुला सलॉनला थांबायचंय बाबा, तो माझा इंटरेस्ट नाही येतो. सो तुमचा इंटरेस्ट तुम्ही विचार केला पाहिजे की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये. जर तुमचा इंटरेस्ट सलॉनमध्ये, तुम्ही डेडिकेटेडली सलॉन चालू करा. तुमचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये, तुमचा एज्युकेशन त्याच्यामध्ये, तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यामध्ये पण ग्रोथ मिळेल. सो आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय. म्हणजे पूर्ण आपलं प्लॅनिंग करून आपण ते डेफिनेटली सक्सेसफुल करू शकतो. आता बरेच जण मार्केटमध्ये आजकाल असे आलेत की बाबा पैसा आहे ना, माझ्या मित्राचं सलॉन खूप चांगलं चाललंय, चल मी पण इथं पैसे लावतो. तुमचा इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये, तुमचं बॅकग्राऊंड नाहीये, तुमचं एज्युकेशन नाहीये, मग फक्त पैसा आहे म्हणून तुम्हाला प्रॉफिट नाही मिळणार आहे ना. सो त्या हिशोबाने आपण ग्रोथ अपॉर्च्युनिटीज ठरवल्या पाहिजे की आपल्याला ग्रोथ कशी मिळेल. पहिला एज्युकेशन घ्या, पहिला एक्सपिरियन्स घ्या, नंतर तुम्ही अकॅडमी ट्रेनर बना किंवा तुम्ही सलॉन टाका. पण जर तुमचं इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे, तुमचं पूर्ण नॉलेज त्याच्यामध्ये आहे, एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये आहे, तर डेफिनेटली ग्रोथ अपॉर्च्युनिटी तुम्हाला 100% मिळणार. जसं आता आणि तुम्ही आणि तुमची वाईफ मिळून तुम्ही पूर्ण हा बिझनेस ग्रो करता किंवा पुढे नेता, म्हणजे अकॅडमी असेल किंवा सलून, दोन्ही गोष्टी आहेत. आणि तसं ब्युटी पण तुम्ही रन करता अकॅडमी मध्ये. तर आता जसं खूप एक्झाम आहेत ब्युटीमध्ये, हेअरमध्ये जेवढ्या मी नाही ऐकलं किंवा लोक तेवढं नाही करत, पण ब्युटीमध्ये आहे, जसं एबीटीसी आहे किंवा सिडेस्को आहे. तर कम्पॅरेटिव्हली सलॉन मध्ये ऍट प्रॅक्टिकल काम करणं आणि परीक्षेसाठी एखाद्याला प्रिपेअर करणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स? आता परीक्षेसाठी प्रिपेअर करणे म्हणजे तुम्हाला त्याला ऑप्शन्स नाहीयेत. ऑप्शन म्हणजे जे शिकवलंय तेच तुम्हाला परीक्षेमध्ये फॉलो करणे. आता सलॉन्स मध्ये कसं असतं, ग्राउंड लेवलवर काम करणं म्हणजे आपल्याला काही काही वेळेस कस्टमाइज गोष्टी कराव्या लागतात. त्या एसओपी एक्झॅक्टली मी तिकडे फॉलो करायला लागलो तर क्लायंट सॅटिस्फाय नाही होणार आहे. आणि ती एसओपी मी क्लायंट प्रमाणे एक्झाम मध्ये लिहिली तर एक्झामिनर सॅटिस्फाय नाही होणार आहे. सो मला त्या हिशोबाने स्वतःला प्रिपेअर करावं लागतं. म्हणजे अभ्यास पण तेवढाच गरजेचा आहे आणि तुम्ही ग्राउंड लेवलवर क्लायंटला ओळखणं पण तेवढंच गरजेचं आहे. सो त्या हिशोबाने आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. म्हणून आपण प्रत्येक मुलाला सांगतो की बाबा तू एक्झाम जरी दिली, सिडास्को दिली, एबीटीसी दिली, त्याच्यानंतर पण तुला ऑन फ्लोअर एक्सपिरियन्स हा गरजेचाच आहे. म्हणजे नॉलेज खूप छान आहे तुझं, पण हँड्स ऑन क्लायंट किती प्रकारचे येतात, टाइप्स ऑफ क्लायंट्स आहेत, भरपूर प्रॉडक्ट तू हाताळायला पाहिजे. म्हणून तुला तो एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे. आता जसं तुम्ही ऑलरेडी ऍज अ हेअरस्टायलिस्ट म्हणून पण काम केलेलं आहे, म्हणजे इन सलून किंवा फ्लोअरवरती, तर एक चांगला हेअरस्टायलिस्ट होण्यासाठी कुठल्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जर एखादा सिनियर लेवलला हेअरस्टायलिस्ट म्हणून जर एखाद्या मुलाला पोहोचायचं असेल तर त्याने कुठल्या गोष्टींकडे अगदी महत्वाने किंवा कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे? सो हा प्रश्न आपल्या कोर्सचा एक भाग आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आपले टॅगलाईन आहे बेसिकली कृणाल्स अकॅडमी वी क्रिएट प्रोफेशनल्स. सो त्या मागे हा प्रश्न लपलेला ऍक्च्युली की चांगलं स्टायलिस्ट बनण्यासाठी काय गरजेचं आहे. सो आपण हा प्रश्न मुलांना पण विचारतो.
सो भरपूर मुलांची उत्तरं येतात की सर चांगलं काम यायला पाहिजे, सर मी असा हेअरकट करायला पाहिजे, मला तसं काम जमलं पाहिजे. बट माझ्या हिशोबाने ना चांगलं हेअरस्टायलिस्ट बनण्यासाठी तुमचं कम्युनिकेशन, तुमचं बॉडी पोस्चर, तुमचं नॉलेज आणि एंडला टेक्निकल स्किल्स आहे. म्हणजे 4थ्या नंबरवर मी टेक्निकल स्किल्स का घेतलं, कारण कम्युनिकेशनच जर तुमचं चांगलं नसेल तर तुम्ही स्वतःच्या कामाला प्रेझेंट कसं करणार ना. सो हे उदाहरण मी माझ्या अकॅडमीमध्ये किंवा बऱ्याच लोकांना देतो की बाबा माझा जर बिझनेस आहे, माझ्याकडे 2 स्टायलिस्ट आहेत कामाला, एकाचं काम ठीकठाक आहे पण बोलणं खूप चांगलं आहे, म्हणजे त्याला मी 100 क्लायंट दिले तर तो मला 2 लाख कमवून देतोय, आणि एखाद्याचं काम चांगलं आहे तर तो मला 1 लाख कमवून देतोय. मला एकाला काढायची वेळ आली तर मी कम्युनिकेशन चांगले त्याला ठेवून ज्याचं काम चांगलं त्याला काढतोय ना. बरोबर. का, कारण मला अल्टिमेटली बिझनेस इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळं आजकाल ना की फक्त कामावर फोकस न करता तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कडे लक्ष देणं, तुमचं कम्युनिकेशन कडे लक्ष देणं, आणि सगळ्यात आधी की तुमच्यावर स्वतःवर संस्कार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये एक रूल आहे की मला जर आईला कुठली गोष्ट मागायची असेल, म्हणजे लहानपणी जेव्हा मी मागायचो आई पाणी दे का, ती म्हणायची पाणी दे नाही, पाणी देतेस का हे बोल. सो हेच संस्कार म्हणजे मी आता अकॅडमीमध्ये घडवायचा प्रयत्न करतो. म्हणजे लिटरली मला जर मावशींना आमच्या काय काम सांगायचं असेल ना, त्यानंतर मावशी हे प्लीज करता का, मग आमची मुलं म्हणतात मॅम प्लीज इथं बसता का. तर ते संस्कार जे मुलांवर घडले पाहिजे ना, ते त्यांना गुड स्टायलिस्ट बनवणार आहे. काम तर काय मी आज 10 हेअरकट केले, उद्या 20 हेअरकट केलं तर तो हेअरकट माझा परफेक्ट होणार आहे, पण कम्युनिकेशन आणि संस्कार घडवणे आपल्या स्वतःवर आहे. की स्वभाव खूप मॅटर करतो. म्हणजे तुम्ही जर काम चांगलं करताय पण तुम्हाला समोरच्याशी बोलायचं कसं, टीमवर्क कसं करायचं हेच माहिती नसेल तर कोण तुम्हाला गुड स्टायलिस्ट म्हणणार आहे ना. बरोबर. तुम्ही एका जागेवर नाही टिकणार आहे, तुम्हाला चेंज करतच राहावं लागणार आहे. अल्टिमेटली तुमचं मार्केटमध्ये नाव खराब होणार आहे. म्हणजे असे खूप स्टायलिस्ट मी बघितलेत की काम खूप चांगलं आहे पण एक लिटरली फक्त तुमचा स्वभाव किंवा ऍडजस्टमेंट न करणं यामुळे खूप मागे राहील. जसं आता तुम्ही लॅक्मे अकॅडमी मध्ये पण रिजनल ट्रेनर होतात आणि त्याच्या पुढेही तुम्ही ट्रेनर म्हणून लॅक्मे अकॅडमी बरोबर जर्नी केली, तर तेव्हा म्हणजे त्याला पण आता खूप वर्ष झाली, तर तेव्हाचे जे स्टुडंट होते ते स्टुडंट आणि आज जे तुमच्याकडे स्टुडंट ऍडमिशन घ्यायला येतात तेव्हाचे स्टुडंट, या दोन म्हणजे मी म्हणेन एक डिकेड असेल, म्हणजे जनरेशन आहे, तर ह्या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्यात मेजर डिफरन्स काय वाटतो स्टुडंट मधला? म्हणजे मी शिकल्यापासून ते नंतर मी लॅक्मेला ट्रेनर होतो तेव्हापासून ते आतापर्यंत ना प्रचंड फरक झालाय. म्हणजे त्यावेळेस जेव्हा आम्ही शिकायला होतो ना तेव्हा आपल्याकडे लिमिटेड एज्युकेशन होतं. लिमिटेड म्हणजे काय की तुम्ही मला शिकवताय त्याच्यावर माझा विश्वास आहे की नाही मॅडम चांगलंच सांगतायत, सर चांगलंच सांगतायत. सो ते लिमिटेड एज्युकेशन असल्यामुळं ना फुल डेडिकेटेडली आपण लक्ष देऊन तेवढ्याच गोष्टीवर फोकस करून ते काम शिकायचं. पण आजकाल सोशल मीडियामुळं त्याला एवढं डिफरंट व्हेरियस टाईप ऑफ एज्युकेशन येतं. असं मी म्हणणार नाही की एज्युकेशन चुकीचं मिळत असेल सोशल मीडियावर, पण प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने रिसर्च करून त्याच्यावर बोलत असतो, प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने रिसर्च करून ते काम टाकत असतो. सो मुलांना आजकाल अपेक्षा असते की सर मला हे पण जमलं पाहिजे, मला ते पण जमलं पाहिजे, की ते त्यांना त्या ह्याच्यामध्ये बसवणं खूप कठीण होतं. की नाही बाबा तू आता पहिलीला आहे, तू जो इन्स्टावर बघतोय तो ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे, पहिलं तू पहिली दुसरी तिसरी तर कम्प्लीट कर, मग त्याच्यानंतर तुला एक्सपिरियन्सनी त्या गोष्टी जमणार आहेत. सो हे थोडं डिफिकल्ट होतंय आजकाल. सो त्यावेळेस आमच्या वेळेसच्या डिफिकल्टीज वेगळ्या होत्या, त्यावेळेस पण होत्या असं नाही. आजकाल सोशल मीडियामुळे म्हणजे मुलांची ग्रास्पिंग पॉवर चांगली झाली आहे, त्यांना नॉलेज मिळतंय, म्हणजे प्रश्न विचारतात मुलं, नाही असं नाही, पण खूप जास्त वापर चुकीचा आहे त्याचा. मग टाइम मध्ये काम करणं की सर 10 ते 7च मी काम करणार, सर मला 8 पर्यंत नाही जमणार. तो ह्या गोष्टी थोड्या डिफिकल्ट होत चालल्यात. की आता मी तर सांगतो कदाचित बऱ्याच जणांना ते चुकीचं वाटेल, पण मी म्हणतो तुम्ही बॅचलर आहात ना, सकाळी जावा रात्रीपर्यंत काम करा, उद्या तुम्ही तुमचं सलॉन टाकल्यानंतर तुम्हाला हीच सवय असणार आहे ना. आता तुम्ही 9 तास काम करणार, बिझनेस चालू झाल्यानंतर तुम्ही कसं 13-14 तास काम करणार. सो तुम्ही स्वतःला बिझनेस प्रमाणे प्रिपेअर करा. तो मी ते प्रयत्न करतो सांगायचं. बरीचशी मुलं ऐकतात, बरीचशी मुलं नाही ऐकत, बऱ्याचशा मुलांना थोडं फायनान्ससाठी ज्ञान द्यावं लागतं. सो भरपूर मुलं असे पहिल्या सॅलरीतनं आयफोन घेणार, दुसऱ्या सॅलरीतनं बुलेट घेणार. सो त्या गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे मोस्टली यंगस्टर्सला, की बाबा ते नसून उद्या तू बुलेट आणि आयफोन घेतला तर तू 5 वर्ष बिझनेस काय करणार ना, तुला हफ्तेच भरायचे. सो या गोष्टी थोडं शिकवणं गरजेचं आहे. खूप फास्ट लाईफ चालली, तर ते थोडं बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे.
आता जेव्हा ट्रेनर म्हणून तुम्ही शिकवता, तर आता जसं तुम्ही म्हणलात की खूप जास्त लोकांना आता आपण शिकवतो पहिल्यापेक्षा, की आता जे मार्केट ट्रेंड आहे तसे कलर आहेत, केमिकल ट्रीटमेंट्स आहेत किंवा बेसिक हेअरकट पासून ते ऍडव्हान्स पर्यंत जे काय तुम्ही शिकवत असाल, तर सगळ्यात ह्या अख्ख्या तुमच्या काय म्हणतात त्याला इंडेक्स मधला सगळ्यात टफ टास्क किंवा सगळ्यात टफ शिकवता म्हणजे तुम्हाला टफ वाटणारा भाग कुठला आहे शिकवायला? सो सगळ्यात टफ ना खरं सांगायचं तर प्रॅक्टिकल पेक्षा जसं मगाशी मी सांगितलं तर मला कम्युनिकेशन खूप टफ वाटतं शिकवणं. म्हणजे मुलांना कसं थांबायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं हे शिकवणं खूप टफ आहे. कारण आता माझ्याकडे येणारी मुलं तर गावामधनं येतात, वेगवेगळ्या लोकेशन मधनं येतात. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे आपल्याला जे रूड वाटतं त्यांच्यासाठी ते नॉर्मल बोलणं आहे. म्हणजे पुण्यामध्ये येऊन थोडंसं असं बोलणं ते क्लायंटला पण कधी कधी असं वाटतं, अरे असं का बोलतोय तू? मग त्याला त्या ग्राउंड लेवलवर आणणं, कम्युनिकेशन बाबा असं नाही, ठीक आहे तुझ्या इकडे या लिमिटेशन्स असतील, आपल्याकडे कमी लिमिट आहे, तू असं नाही बोलू शकत. सो कम्युनिकेशन हे थोडं मला डिफिकल्ट वाटतं. त्याच्यानंतर थेअरी, कलरिंगसाठी जी थेअरी आहे, आता काय होतंय ना की मी जेव्हा शिकलो कलर थेरीज तेव्हा आम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्या गेल्या. म्हणजे सगळ्यात आधी कलर बेसिक्स होतं, नंतर कलर ऍडव्हान्स होतं, नंतर कलर की 1, 2, 3 क्रिएटिव्ह. आता मुलांची अपेक्षा आहे की हे सगळं मला सर कोर्समध्ये शिकवा. आता आपण तर शिकवायचा प्रयत्न करतो, त्यातनं 10 मधली 2 मुलं फक्त ते अडॅप्ट करू शकतात. असे मग आपण कमीत कमी एकदा, दोनदा, तीनदा ते सांगायचा प्रयत्न करतो. कलरिंगची थेअरी, कलर कसा करायचा ती शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग अगदीच नाही झालं तर मग स्पून फिटिंग करावं लागतं की बाबा लिहून द्यावं लागतं की हा कलर मागितला तर ही ट्यूब युज कर, तो कलर मागितला तर ही ट्यूब युज कर. असं पण कलरिंग कारण आता एवढं वास्ट होत चाललंय की क्लायंट्स पण एवढं क्रिएटिव्ह यायला लागलेत की प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं पाहिजे. सो त्या हिशोबाने आपण मुलांना ट्रेन करायचा प्रयत्न करतो. सो कम्युनिकेशन आणि डेफिनेटली कलर थेअरी, कलर नॉलेज हे थोडं त्यांना देण्यासाठी डिफिकल्ट जाते. सगळं एका कॉम्पॅक्ट ह्याच्यामध्ये बसून की 1-2-3 वर्षाचं आपण एज्युकेशन एका ह्याच्यामध्ये बसवायचा प्रयत्न करतो. पण ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युअली शिकतात मुलं. त्यांना सलॉन्स मध्ये गेल्यानंतर कळतं की बाबा नाही आपल्याला येतंय हे, आणि जे नाही येते ते एक्सपिरियन्सनी समजेल. सो आता जसं म्हणजे आता तुम्ही आता बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंतचा क्लास जसं तुम्ही आता सांगितलं की त्याच्यामध्ये टप्पे होते, कलरिंग मध्ये असतील किंवा टेक्स्चर चेंज सर्व्हिसेस ज्या असतात हेअर मधल्या त्याच्या. आता तेव्हा शिकलो तेव्हा खूप लिमिटेड होतं, स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग एवढंच होतं. आणि आता हळूहळू खूप वाईल्ड ट्रीटमेंट येत चालल्या त्याच्यामध्ये. बोटॉक्स, केराटिन, नॅनोजेल, नॅनोप्लास्टी आणि म्हणजे सिस्टीन वगैरे अशा खूप ट्रीटमेंट्स येत चालल्या त्याच्यामध्ये. तर आता हे सगळं जर शिकवायचं असेल प्रॉपरली आणि एखाद्या मुलाला अगदी एबीसीडी पासनं ते फ्लुएंट पर्यंत त्याला जर ट्रेन करायचं असेल, तर ऍक्च्युअली खरंच किती वेळ एखाद्या मुलांनी त्या शिकण्यासाठी दिला पाहिजे, जो आज देत नाहीत किंवा खूप शॉर्ट कोर्सेस आता आलेले आहेत. तर आता हा सगळा पोर्शन किती ड्युरेशन मध्ये शिकवला जातो आणि आयडियली तो किती ड्युरेशन पर्यंत असला पाहिजे? सो आपण सांगतो की एवढं सगळं शिकण्यासाठी 6 to 8 months अकॅडमी मध्ये, ठीक आहे, आणि नेक्स्ट 1 year सलॉन मध्ये. सो फक्त अकॅडमी मध्ये आपण तुम्हाला सलॉनचा प्लॅटफॉर्म क्रिएट करून देतो, सलॉन मध्ये थांबण्यासाठीचा कॉन्फिडन्स देतो. तुम्ही असं नाही विचार करू शकत की मी आज अकॅडमीत, मग कुठली अकॅडमी असू, म्हणजे कृणाल्स अकॅडमी असू किंवा कुठली इंटरनॅशनल अकॅडमी असू, तुम्ही अकॅडमीतनं बाहेर पडल्यानंतर असं विचार नाही करू शकत की मला अख्ख्या इंडस्ट्रीचं नॉलेज आलं. बरोबर. सो तसं पॉसिबल नाहीये. तुम्हाला आम्ही इंट्रोड्यूस करून देऊ शकतो ट्रीटमेंट, तुम्हाला आम्ही 1-2 हँड्स ऑन किंवा हँड्स ऑन देऊ शकतो जेवढे तुम्हाला हवे तेवढं. पण तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट नॉलेज येण्यासाठी तुम्हाला 100-200 क्लायंट्सवर जर ट्रीटमेंट करायचं, तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचं की प्रत्येक क्लायंट बरोबर त्या केसांचं, त्या ट्रीटमेंटचं रिएक्शन काय होतं, त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक्सपिरियन्स म्हणू शकता. म्हणजे आता बघा ना की एखादा डॉक्टर US वरनं शिकून आला तरी त्याला इथं प्रॅक्टिस करतोय असंच म्हणतात, तो इंटर्न म्हणूनच काम करतो ना. तशाच पद्धतीने आपल्या लेवलमध्ये पण करायला पाहिजे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही डायरेक्ट सिनियर स्टायलिस्ट, डिझायनर स्टायलिस्ट म्हणून नाही लागू शकत. कदाचित पगार थोडा कमी जास्त मिळू शकतो तुम्हाला नॉलेज प्रमाणे, पण तुम्ही बाहेर पडताना तुम्ही ज्युनियर स्टायलिस्ट म्हणूनच पडा, तुम्ही एक्सपिरियन्स साठीच पडा. तुम्ही अजून डोक्यामध्ये ठेवा की नाही बाबा मी शिकतोय, म्हणजे मी अकॅडमीतनं बाहेर पडलो म्हणजे मला येते नाही, मला शिकण्यासाठी सलॉन मध्ये जायचंय. सो त्या सगळ्या ट्रीटमेंटचा डिफरन्स, कुठली ट्रीटमेंट कोणाला हे समजण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार आहे. सो अकॅडमीमध्ये 6 to 8 months आणि ऑन फ्लोर तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष, कमीत कमी. तेव्हा आपण म्हणू शकतो की त्या मुलाला ऍटलिस्ट सस्टेन होण्यासाठी किंवा पुढे एक कॉन्फिडन्स
100% गेन मिळण्यासाठी. करण्यासाठी तो तेवढा रेडी होऊ Right. शकतो हो. असं. आता एक खूप युनिव्हर्सल क्वेश्चन आहे की म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, सगळ्यांचाच क्वेश्चन आहे जो मी विचारते किंवा माझाही प्रश्न आहे हा, की हेअर मध्ये जे काय आता स्ट्रेटनिंग स्मूथनिंग पासून ज्या काय आता सर्व्हिसेस आल्यात ह्या माझ्या दृष्टीने एका माळेतल्या मणी आहेत. तर खरा त्याच्यातला डिफरन्स काय आहे? म्हणजे केरॅटिन, बोटॉक्स, नॅनो किंवा क्लायंटला कन्सल्टेशन जेव्हा आपण करतो, तर जसं क्लायंट कधी एका सलॉन मध्ये जात नाही, 100 ठिकाणी क्लायंट फिरून येतं. मग यांनी मला नॅनो सजेस्ट केलंय, मग ते समजा कमी कॉस्ट मध्ये असेल. दुसऱ्या सलोननी बोटॉक्स कन्सल्ट केलंय, मग ते समजा ऍव्हरेज सेम कॉस्टला असेल. तिसऱ्या सलोननी काहीतरी वेगळं प्रोटीन ट्रीटमेंट कन्सल्ट केली आहे, ती कदाचित या दोन्हीपेक्षा जास्त असेल. सो व्हेरी होऊ शकतात. 1,500 हजाराचा फरक हा रॅन्डमली कॉस्टमध्ये पडतो. पण ऍट ऍक्च्युअल ह्या सगळ्या प्रोसेस काय आहेत, की नक्की काय डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये? आपण ना ह्याला ऍक्च्युली 2 कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. म्हणजे एक तर स्ट्रेटनिंग स्मूथनिंग झालं, ही एक सेपरेट कॅटेगरी झाली. बाकी कॅरेटीन, बोटॉक्स, नॅनोप्लास्टी, त्याच्यानंतर नॅनो टॉक्स आलं, त्याच्यानंतर मायक्रोप्लास्टी आलं, सिस्टीन, हे बरेच. सगळ्या प्रोटीन ट्रीटमेंट्स मध्ये येतात. अच्छा. या सगळ्या प्रोटीन ट्रीटमेंट. आता स्मूथनिंग रिबॉन्डिंगला जर तुम्हाला इझी वे मध्ये समजायचं झालं, ती केसांची प्लास्टिक सर्जरी आहे. हा, बरोबर. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चरच चेंज करता त्याच्यात. ते कुरळे असेल तर पूर्ण तुम्ही स्ट्रेट करून टाकताय, हम्म. पमिंगला स्ट्रेट असेल तर म्हणजे तुम्ही ती हम्म. सर्जरी करून हम्म. इंटरनल स्ट्रक्चर चेंज केलं. बरोबर. म्हणजे एखादी बिल्डिंग पाडून तुम्ही नवीन बनवली, हा. थोडक्यात तसं आहे. पण कॅरेटीन, बोटॉक्स या प्रोटीन ट्रीटमेंट्स मध्ये आहेत. ओके. आता हे इनोव्हेशन्स प्रमाणे आणि थोडं मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी त्याला वेगवेगळी नावं दिली गेली. सो सगळ्यात आधी कॅरेटीन आलं. सो कॅरेटीन त्यावेळेस खूप चालू झालं. म्हणजे स्ट्रेटनिंग नंतर कॅरेटीननी खूप मार्केट पकडलं. पण रिसर्च अनुसार समजलं की त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट आहे, फॉर्मल्डिहाइड म्हणून, जो हेल्थसाठी चांगला नाही. केसांवर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण तो हेल्थसाठी चांगला नाहीये. त्याचे फ्युम्स चांगले नाहीये. त्याच्यामुळं मग इनोव्हेशन्स करून फॉर्मल्डिहाइड काढलं गेलं, माइल्ड केलं गेलं, मग हळूहळू काढलं गेलं, त्याचे सबस्टिट्यूट्स टाकायला लागले. मग त्यानुसार इनोव्हेशन्स मध्ये सिस्टीन आलं, मग क्यूओडी आलो, मग बोटॉक्स, नॅनोप्लास्टी आलं. तर या सेम फॅमिलीच्या ट्रीटमेंट आहेत, पण त्या केसांच्या कुठल्या लेअरवर काम करतात हे डिपेंड करतं. सो कॅरेटीन हे इज अ काइंड ऑफ मेकअप. लाईक तुम्ही जर मेकअप केला तर तुम्ही आत्ता सुंदर दिसताय, पण मेकअप काढल्यानंतर तुमची जी स्किन आतमध्ये असणार आहे ती तशीच राहणार आहे, राईट? सो त्याच्यानंतर बोटॉक्स आहे. बोटॉक्स हे थोडं इंटरनल स्ट्रक्चरवर काम करतं. आपल्या केसांमध्ये खूप सगळे लेयर्स असतात. सो बोटॉक्स त्यांनी अमिनो ऍसिड्स म्हणून एक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ऍड केले, अमिनो ऍसिड्स ऍड केले. त्याच्यामुळे ते थोडं इंटरनल स्ट्रक्चरवर, म्हणजे केसांमध्ये सिमेंट भरल्यासारखं इंट्रासेल्युलर सिरामाइडवर काम करायला लागलं. नंतर मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट आली नॅनो प्लास्टी म्हणून. आता कोण म्हणतं बोटॉक्स ऍडव्हान्स आहे, कोण म्हणतं नॅनोप्लास्टी ऍडव्हान्स आहे. सो काही काही कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने लॉन्च करतात. तर नॅनोप्लास्टिक ऍक्च्युली दॅट हॅज नॅनो पार्टिकल्स, म्हणून त्याला नॅनोप्लास्टी म्हणलं गेलं, की जे केसांच्या डीप लेअरवर जाऊन तुमच्या कॅरेटीन चेन्सला जर काही डॅमेज झाला असेल तर ते रिपेअर करायचं काम करतात. सो नॅनोप्लास्टीमध्ये प्लेक्स ऍड केलं गेलं, जे केसांना इंटरनली पण रिपेअर करायला लागलं आणि थोडं स्ट्रेट पण द्यायला लागलं. सो बेसिकली कुठल्या लेअरवर काम करतंय ह्याच्यावर हे नावं डिसाईड केली गेली. लास्टिंग मध्ये फरक आहे. कॅरेटीन थोडं कमी लास्ट करतं, बोटॉक्स आपण म्हणू शकतो 4 to 5 months, नॅनोप्लास्टी 5 to 6 months. आणि डिपेंड्स ऑन हेअर ऑल्सो, तुमचा हेअर कसा आहे आणि मेंटेनन्स कसा आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणला ना की तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, की बाबा कॅरेटीन मध्ये चांगले होणार आहेत ना केस, मग कशाला बोटॉक्स नॅनोप्लास्टीसाठी पैसे खर्च करायचे. कारण आजकाल कॅरेटीन पण फॉर्मल्डिहाइड फ्री आलाय. सो कॅरेटीन मध्ये पण त्यांनी फॉर्मल्डिहाइड सबस्टिट्यूट टाकला बेसिकली, जो थोडा सेफ झोन मध्ये आणलाय. तर तुम्हाला एक्सपिरियन्स अनुसार तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे बाबा स्टायलिस्ट स्वतःचा विचार करतोय का क्लायंटचा विचार करतोय. तर त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा स्टायलिस्टने सजेस्ट करा. जसं आता तुम्ही सांगितलं की स्टायलिस्ट स्वतःचा विचार नाही केला, जर क्लायंटचा विचार केला तर करेक्ट कन्सल्टेशन करतो. तर बऱ्याच वेळा ह्या गोष्टी चुकतात सुद्धा, की रॉंग कन्सल्टेशन केलं जातं किंवा काय, किंवा क्लायंट होम केअर प्रॉपरली घेत नाही. तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे केस खालनं अक्षरशः रफ, ड्राय, डॅमेज, ब्रेकेज इश्यूज स्टार्ट झालेले असतात किंवा झाडू सारखे दिसतात. मग असे क्लायंट आपल्याकडे परत येतात की मला एक तर त्याला रिपेअर करायचंय किंवा मला सेम ट्रीटमेंट करायची, पण माझे केस परत झाडू सारखे नाही व्हायला पाहिजे. तर अशा वेळेला आपण काय कन्सल्ट करू शकतो त्यांना? सो यावेळेस आय थिंक मला असं वाटतं की सगळ्यात आधी हेअर अनालिसिस प्रॉपर करणं गरजेचं आहे. की केस जर झाडू सारखे खूप स्ट्रेच झालेत, खूप टाईट म्हणजे खाली खूप डॅमेज वाटतात तुम्हाला, तर ते एक्झॅक्टली कशामुळे झाले? ट्रीटमेंटमुळे झालेत
का आयनिंग खूप जास्त हीटवर यूज केल्यामुळे झालंय का, घरी त्यांच्या पाणी कसं आहे, अच्छा. हार्ड वॉटर यूज करतात का. सो हे अनालिसिस करून तुम्ही पुढचं लाईन ऑफ ऍक्शन ठरवू शकता. कितपत डॅमेज आहे. जर ते म्हणतात ब्रेकेज आहे, सो ब्रेकेज जर खूप होत असेल तर आता सध्या प्लेक्स म्हणून खूप छान ट्रीटमेंट आली. सो ब्रेकेजसाठी फ्लेक्स ट्रीटमेंट ते करून घेऊ शकतात. पण ड्रायनेस असेल खूप तर ते स्पा करू शकतात. ट्रीटमेंट बेस स्पा आलेत खूप, की स्पेसिफिक त्या कन्सर्न साठीचे स्पा करू शकतात. पण मी असं रेकमेंड नाही करणार की नुकतीच त्यांनी नॅनोप्लास्टिक बोटॉक्स केलंय आणि हेअर ड्राय डॅमेज वाटतात तर लगेच करायला पाहिजे. कारण किती केलं तरी तुम्ही ती केमिकल ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्याच्यावर इमिडिएटली लगेच ती ट्रीटमेंट करणं चुकीचं आहे. त्याला तुम्ही आधी प्रिपेअर करा. म्हणजे त्याला तुम्ही स्पा करून फ्लेक्स करून त्याला आधी हेल्दी बनवा. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट ट्रीटमेंटसाठी त्याला प्रिपेअर करून मग ती ट्रीटमेंट करू शकता. इमिडिएटली करणं चुकीचं आहे. म्हणजे मी तर कुठलीही गोष्ट करताना ना मी पहिला विचार करतो की बाबा डॉक्टर असतो तर काय लाईन ऑफ ऍक्शन फॉलो केली असती. म्हणजे माझ्याकडे एखादा मनुष्य आलाय की ज्याचं नुकतंच ऑपरेशन झालंय आणि तो माझ्याकडे आलाय तर मी लगेच ऑपरेट नाही करणार ना त्याला. मी त्याचा पहिला हेल्थ चेकअप करेल, तो किती हेल्दी आहे, ते परत सेकंड ऑपरेशन सस्टेन करू शकेल का नाही, मग त्याला त्या हिशोबाने डोस द्यायचे, 2 दिवस ऍडमिट करा, सलाईन लावा, जे आपलं फ्लेक्स ट्रीटमेंट करतं. सो त्या हिशोबाने आपण जर लाईन ऑफ ऍक्शन ठरवली तर नक्कीच त्यांचे केस परत चांगले होऊ शकतात, हील होऊ शकतात. पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे उगाच ते आलेत आता ते आपण त्यांनी 8,000 रुपये खर्च केलेत, आता त्यांचं तर पैसे तर परत करू नाही शकत म्हणून परत लगेच दुसरी ट्रीटमेंट केली, ह्याच्यानी जास्त डॅमेज होणार आणि ते क्लायंट पण परत येणार नाही तुमच्याकडे. सो थोडं तुम्ही लाईन ऑफ ऍक्शन केस ठरवून डिसाईड करू शकता. आता जसं आपण ऑलरेडी केमिकल ट्रीटमेंट्स बद्दल बोलत आहोत, तर बऱ्याच सलूनमध्ये खूप असे मोठे मोठे बॅनर्स किंवा ऍडव्हर्टाइजमेंट चालू असते की 2,999 मध्ये केराटीन, म्हणजे 3,000 मध्ये, 4,000 मध्ये, म्हणजे खूप कमी रेटमध्ये प्रोसेस केली जातात या. आणि ज्या काही एक प्रोफेशनल सलॉन्स आहेत, A+ कॅटेगरी म्हणू, किंवा ज्यांना आता तुम्ही म्हणता तसं की नॉलेज आहे आणि व्यवस्थित एक्सपिरियन्स घेऊन त्या लेव्हलला पोहोचलेले आहे, तर ते जे आहेत ते ह्या रेटमध्ये काम करत नाही. तर ते प्रॉपर तुम्ही म्हणता तसा अभ्यास करून केसांच्या सगळ्या गोष्टी बघून ते ऑफर करत असतात त्यांना सर्व्हिस जी काय आहे ती. तर मग अशा वेळेला आपण कसं क्लायंटला एक्सप्लेन करू शकतो किंवा काय डिफरन्स असतो त्या प्रोसेसमध्ये किंवा त्या प्रोडक्टमध्ये? सो डेफिनेटली प्रॉडक्ट मध्ये आणि एज्युकेशन मध्ये तुमच्या नॉलेजचा पैसा घेता बेसिकली तुम्ही. आणि तुम्हाला जर नॉलेज नसेल ना तर तुम्ही प्रॉडक्ट पण काय यूज करणार ना. म्हणजे तुम्ही जर आज रिसर्च केला ना तर तुम्हाला दिसेल आज घराघरामध्ये कॅरेटीन बनवतात. म्हणजे एवढ्या कंपनीज आल्यात कॅरेटीन बोटॉक्सच्या. म्हणजे मी एखादं कॉस्मेटिक शॉपला गेलो होतो, तिथं एवढी मोठी बॉटल हेअर बोटॉक्स लिहिलेली 5,000 रुपयाला 1 लिटर विकत असतात. तर आपण जे बोटॉक्स यूज करतो किंवा ज्या कंपनीज लॉन्च करतात त्या FDA अप्रूव्ड असतात, त्यांना प्रॉपर लायसन्स मिळालेलं असतं, त्यांच्यावर रिसर्च झालेला असतो, टेस्ट झालेली असते की बाबा ही स्टायलिस्ट साठी हानिकारक नाहीये ना, ही कस्टमर साठी हानिकारक नाहीये ना. आता तुम्हाला सांगा, माझ्याकडे एक बोटॉक्स आहे जी मी 25,000 घेतो. एखाद्या शेजारच्या सलॉनला एक बोटॉक्स आहे त्याला 5,000 मिळतो. तो काय तो 1,500 2,000 पण बोटॉक्स देईल. आपण ती प्राइस नेगोशिएट कसं करणार ना. पण हे त्याला किंवा कस्टमरला समजत नाही की बाबा हे प्रॉडक्ट आपण आपल्या केसांवर लावतोय, तो धूर मी माझ्या म्हणजे मी इनहेल करतोय, त्याचे साईड इफेक्ट किती आहेत. सो फक्त रेट हा न बघता तुम्ही हक्कानी बोला ना की बाबा कुठलं प्रॉडक्ट यूज करते मला दाखव, कुठल्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे, काय रेट आहे त्याचा. तर त्या हिशोबाने तुम्ही नेगोशिएट कितपत करायचं हे क्लायंटला पण समजेल. उगाच 2,000 मध्ये मिळते म्हणून मी तिकडे जाणार, मग केस खराब झाल्यानंतर मग मी 10,000ची ट्रीटमेंट करणार ते केस नीट करण्यासाठी. सो नेगोशिएशन पेक्षा ना प्रॉडक्ट क्वालिटी, ते तुमच्या त्या स्टायलिस्टचं नॉलेज, त्याचं कन्सल्टेशन, ते बोलण्यातनं समजून घ्या तुम्ही की तो बोलतोय कसा. तो उगाच म्हणला कॅरेटीन करा मॅडम केस चांगले होतील, तुम्ही बसला करून घेतलं तर तुमचे केस आहे, दॅट इज अ क्राऊन, तुमचा ताज येतो. तुम्ही कोणाच्या हातात द्यायचा नाही द्यायचा हे आपल्या हातात आहे. सो प्राइस पेक्षा मला असं वाटतं की तुम्ही प्रॉडक्ट क्वालिटी आणि ते अँबियन्स पेक्षा सलॉनच्या पण त्या सलॉनचे स्टायलिस्ट किती व्यवस्थित आहेत, त्यांना नॉलेज किती आहे, ते प्रॉडक्ट कुठले यूज करतात, तुम्ही रिसर्च करून जावा, तुम्ही प्रॉडक्ट बघा ते आणि मग ठरवा करायचं का नाही. फक्त रेट वर ते ठरून तुम्हाला मला नाही वाटत की चांगले केस मिळतील. कदाचित आता वाटेल पण नंतर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे मगाशी तुम्ही जसं मला सांगितलं की बाबा काही दिवसांनी केस झाडू झाले, ते कदाचित प्रॉडक्ट मुळे असू शकतात. मग तुम्हाला ते डिसाईड करायचं, तुम्हाला पैसे वाचवायचे का केस खराब करायचे. तर माझ्या ऑडियन्सला मला हे खूप सांगायला असं आवडेल
की जसं सरांनी सांगितलं की प्रॉडक्ट हे अप्रूव्ड पाहिजेत. प्रॉडक्टवरती खूप गोष्टी अवलंबून असतात. जसं मी माझ्या एका रीलमध्ये पण आधी सांगितलेलं आहे की प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, तुम्ही एखादं सलॉन सिलेक्ट करता आणि रेटवरती जेव्हा तुम्ही त्याला बार्गेन करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा नुसतं रेट नसतो ते रेट हे त्या प्रॉडक्टचे असतात, जे आपण अप्रूव्ड प्रॉडक्ट वापरतो त्याच्यासाठी ते कॉस्ट वाईज हाय असतात आणि त्याला अकॉर्डिंगली कॉस्ट ही आकारली जाते जेव्हा तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. तर हा पॉईंट खूप महत्वाचा आहे जो मी माझ्या ऑडियन्सला सांगू इच्छिते. तर प्लीज इथून पुढे कुठलीही सर्व्हिस घेताना, स्किनची असेल किंवा हेअरची असेल, तुम्ही त्याचं पूर्ण अनालिसिस करा, रिसर्च करा आणि मग स्वतःला ब्युटिफुल बनवण्याचा निर्णय घ्या. आता बरेच जण हे ट्रीटमेंट करून जातात आणि केल्यानंतर जेव्हा क्लायंट आपल्याकडे परत येतं तेव्हा सांगतात की मी ते केराटिन केलं होतं किंवा मी असं बोटॉक्स केलं होतं, तेव्हापासून माझा हेअरफॉल चालू झाला किंवा तेव्हापासून मला डॅन्ड्रफ चालू झाला. तर हे खरंच ट्रीटमेंटमुळे होतं का हे मिथ आहे? अगेन ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की अचानक केस सॉफ्ट झाल्यामुळं, म्हणजे एखादा क्लायंटचे केस खूप फ्रीज आहेत, तिचे केस अचानक सॉफ्ट झाल्यामुळं त्यांना कदाचित असू शकते की वाटू शकते की हेअरफॉल वाढलाय. म्हणजे जेव्हा फ्रीझी हेअर होते, जेव्हा मी वॉश करायचो तेव्हा ते फ्रीझी हेअर ना एक बंच बनून हातात यायचे, तेव्हा मला अच्छा. जाणवायचं नाही की किती केस गळतात. पण जेव्हा मी आता बोटॉक्स करेल किंवा ट्रीटमेंट करेल ना, तेव्हा एकतर ते केल्यानंतर क्लायंट ऑटोमॅटिकली कॉन्शियस होतो, त्यांचं लक्ष जातं अरे केस पडत नाही ना, मी ट्रीटमेंट केली. त्या कॉन्शियसनेस मध्ये ते प्रत्येक केस मोजायला लागतं. अच्छा, सो आपल्याला हे माहिती पाहिजे की 50 ते 100 केस दिवसाला हे गळणारच आहेत, बरोबर. ती सायकल आहे. मग तुम्ही 3 दिवसांनी वॉश करताय तर तुम्हाला 300-350 केस गळलेले दिसणार आहे. तुम्ही आठवड्याभराने गेले तर तुम्हाला 400-500 केस गळलेले दिसणार. सो तुम्हाला हेअरफॉल ह्या ट्रीटमेंटमुळे नसून तो कदाचित आता ट्रीटमेंट नंतर तो जाणवत असेल. ट्रीटमेंटच्या आधी पण 50 ते 100 केस गळत असतील, पण ते एकमेकांमध्ये गुंतल्यामुळं एवढं दिसून येत नाही. ट्रीटमेंट झाल्यानंतर केस एकदम सॉफ्ट होतात, ते इझिली हातात येतात. सो हे वाटू शकतं क्लायंटला की मला भरपूर हेअरफॉल वाढला. आता बऱ्याचशा क्लायंट्सला हे वाटतं केरेटिन बोटॉक्स नंतर. हा एक पार्ट झाला. सेकंडली अगेन जसं मी मगाशी म्हणलं की तुम्ही जर स्वस्तातलं करून घेतलंय आणि त्याला नॉलेज नाहीये, म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगतो की मी एखाद्या अशा सिटीमध्ये गेलो होतो, म्हणजे आपण म्हणतो ना मेट्रो सिटी नाही, पण एक साधी छान डेव्हलप होणारी सिटी, शहरामध्ये गेलो होतो. तिकडं मी बघितलं एक मुलगा कॅरेटीन करत होता मेन्स सलॉन मध्ये. त्यांनी लिटरली स्पा सारखं त्याला कॅरेटीन लावलं होतं. म्हणजे त्याला एवढं नॉलेज नव्हतं की बाबा हे कॅरेटीन स्काल्पला नाही लागलं पाहिजे, ते तुझे पोर्स ब्लॉक करणार आहेत, त्याच्याने हेअरफॉल होऊ शकतो, त्याच्याने डॅन्ड्रफ होऊ शकतो. म्हणजे मग चुकीच्या पद्धतीने जर ट्रीटमेंट केली असेल तर होऊ शकतो, नाही असं नाही. पण तुम्हाला नॉलेज असेल आणि तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर मी तर जनरली माझ्या क्लायंटला आधीच सांगतो ट्रीटमेंटच्या आधी की मॅम तुम्हाला हे केल्यानंतर कदाचित असं वाटू शकतं की हेअरफॉल वाढलाय, पण तो वाढलेला नसून तुमचं रेग्युलर सायकलच आहे. पूर्वी तुमचे केस नॉट्स बनून पडायचे, आता तुमचे केस सिंगल दिसणार आहे, म्हणून तो हेअरफॉल वाटू शकतो. पण ही ऑफ स्काल्प ट्रीटमेंट आहे, आपण ह्याच्यामध्ये स्काल्पला लावत नाही प्रॉडक्ट. मी हे सांगितल्यानंतर माझा एखादा स्टुडंट करतो, त्याच्या हाताने चुकून स्काल्पला लावलं तरी क्लायंट कॉन्शियस असतं, अरे सरांनी सांगितलं स्काल्पला नाही लावायचं, पूस पट. बरोबर. सो तेवढं आपण क्लायंटला आधीच जर नॉलेज दिलं ना तर या गोष्टी होणार नाही. जनरली काय होतं की क्लायंट आपल्याकडे कंप्लेंट घेऊन आल्यानंतर आपण एक्सप्लेन करतो ना की मॅडम असं नाही हेअरफॉल होत, तसं नाही हेअरफॉल होत, मग तिला वाटतं हा रिझन्स देतं. त्याच्यापेक्षा आधीच सेफ झोन मध्ये राहून काम केलं तर तिला पण डोक्यात आहे बाबा नाही आपण लक्ष देऊ, हेअरफॉल नाही होते ना, रेग्युलरच आहे ना, असं. सो आधीच त्यांना जर आयडिया देऊन ठेवली तर कदाचित हे मिथ लोकांमधनं निघून जाईल. आणि कन्सल्टेशनचा पार्ट आहे हा. आज तुम्ही एवढे वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर आज तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं? खरं सांगू का, म्हणजे माझ्यासाठी सक्सेस म्हणजे ना मी पैसा किंवा ना प्रसिद्धी. मी कधीच असं वाटलं नाही की खूप सगळा पैसा कमवावा मग मला सक्सेस मिळेल, खूप सगळे प्रसिद्धी मिळावी मला, खूप नाव व्हावं मग सक्सेस मिळेल. माझ्यासाठी सक्सेस म्हणजे ना माणसं कमवणं आहे. म्हणजे आज मी ज्या लेवलवर आहे हे माणसांशिवाय पॉसिबल नाहीये. लिटरली माझ्याकडे आता एवढी ट्रस्टवर्दी लोक आहेत ना की मी कॅश काउंटरची चावी पण त्यांच्याकडे देऊन आलो तरी मला माहिती की 1 रुपया इकडचा तिकडे जाणार नाही. तर ती लोक मी कमवली आहेत. म्हणजे त्या लोकांमुळे आज मी सक्सेसफुल तर नाहीये पण त्या वाटेवर चाललोय. त्यांच्याशिवाय ते पॉसिबल नाहीये. मग त्याच्यामध्ये वाईफ असू, माझी आई असू, किंवा माझ्या बरोबर जे असतात ओम सर, नयन सर अकॅडमीला जे आहेत, आमच्या लिटरली मावशी पण, त्या पण म्हणजे मला मुलासारखंच जपतात. सो ही जी माणसं कमवली आहे ना, हा माझ्यासाठी सक्सेस आहे.
पैसे मला असं वाटतं की ते तर मिळतीलच. तुम्हाला प्रसिद्धी मिळो न मिळो, पैसे मिळो न मिळो, तुम्हाला तुमच्याकडे एवढी चांगली लोक आहेत, एवढी विश्वासू लोक आजच्या दुनियेमध्ये बरोबर. तुम्हाला मिळत आहेत. सलॉन मध्ये माझ्याकडे जेवढा स्टाफ आहे तो पण खूप विश्वासू आहे. तर हा विश्वास कमवणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. हा विश्वास असेल, अशी लोक असतील ना, तर तुम्हाला पुढे जाऊन डेफिनेटली सक्सेस मिळेल. मिळतं. आणि माझ्यासाठी आता मी सक्सेसफुल त्या कारणामुळे की एवढी सगळी लोक आहेत माझ्याकडं, की जे ट्रस्टवर्दी आहेत. मुलं स्टुडंट्स येणारे खूप विश्वास ठेवतात की सर आहेत ना, आम्हाला काही टेन्शन घ्यायची बरोबर. गरज हो, नाही. हो, हो. सो हा ट्रस्ट जो मिळवलाय ना मी, तो माझ्यासाठी सक्सेस आहे. मोर दॅन मनी, मोर दॅन म्हणजे जे आपण म्हणतो ना की तुमचं नाव खूप चांगलं झालंय सर, हा, मला हा. ते नाव नको, मला लोक पाहिजे, माझ्यावर विश्वास ठेवणारी लोक लोकं असतील तर पाहिजे. सक्सेस आहे. ग्रेट. असा कुठला विचार जो तुमच्या मनात कायम राहिला आणि ज्यामुळे तुम्ही कधीच थांबला नाही? असे खूप विचार आहेत, पण जसं मी मगाशी सांगितलं ना की एक बिझनेस जो माझा होता अकॅडमीच्या आधी, तो खूप तळागाळाला गेला होता. म्हणजे लिटरली मी हाताशून बसलो होतो. असं झालं होतं की वाईफ कामाला जाते, मी घरात बसलोय, मला पुढं काहीच दिसत नव्हतं. तर आमच्या शेजारी एक आमचे काका राहिला होते, वयस्कर होते. ते जाताना मला म्हणले, काय रे कुणाल, काय चाललंय? म्हणलं काय नाही, म्हणलं काम चाललंय. मला म्हणलं तू कुठं काम करतो, तुझी वाईफ काम करते, तू तर घरातच असतो बसून. ती गोष्ट एवढी मनाला लागली ना, मग असं वाटलं की अरे, म्हणजे ते चांगल्या अर्थानेच बोलले, पण हा विचार घेऊन मी म्हणलं की नाही आता बास, म्हणजे मला बाहेर जाऊन फार विटा उचलायला लागल्या तरी चालेल, पण आपल्याला घरात बसायचं नाहीये. तेव्हा मग मी त्या डिप्रेशन मधनं बाहेर आलो. जे आपल्याला वाटतं आपल्याला लोक बोलणारी असावी. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मी जवळजवळ 2008 मध्ये शिकायला चालू केलं. तेव्हा इंडस्ट्रीला एवढं वास्ट नव्हती, म्हणजे एवढी वास्ट इंडस्ट्री नव्हती, एवढा पैसा नव्हता, छोटा होता. तर त्यावेळेस बरीचशी लोक मला बोलले, अरे काय करतोय तू, काय करणार आयुष्यात, हे काय ब्युटी पार्लरचा कोर्स करतोय, काय नाही करणार तू आयुष्यात. आणि मला असं वाटतं ही लोक पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर सगळे चांगलं चांगलं बोलणार असेल ना, मग तुमच्यामध्ये ती एनर्जी, ती आग लागत नाही मनामध्ये की बाबा हा मला बोलला ना, आता मी करूनच दाखवतो. सो आपण ना असं म्हणतो की हा खूप निगेटिव्ह आहे, याच्या नादी लागू नका. मी म्हणेल त्यांचा ऐका. उलट देवानी काहीतरी कारणाने त्यांना हा स्वभाव दिलेला आहे की बाबा आपण पुढे जावं, त्यांना बोलू द्या. असं अशी हे जे शब्द आहेत ना, हे खूप ऐकलेले आहेत मी. म्हणजे मी शाळेमध्ये खूप हुशार नव्हतो, त्याच्यामुळे तेव्हापासून म्हणजे लोकांना असं वाटायचं म्हणजे हा खालीच म्हणजे उंदडत फिरतोय, हा काय करणार नाही. मग आज हे झाल्यानंतर तीच लोक माझ्याकडून बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज जेव्हा विचारतात की काय करायला पाहिजे, ते माझ्याकडे पैसे पण समजत नाही, काय करू, तू सांग ना काय करू. सो तेव्हा असं वाटतं की नाही बाबा, आपण काहीतरी करतोय अचीवमेंट लाईफ मध्ये, आणि ह्या विचारानेच अजून सुद्धा पुढे चाललोय, अजून सुद्धा मी थांबलेलो नाहीये. आता मी जे करतोय, मला असं वाटतं माझे जे ड्रीम्स आहेत त्याच्या 5-10% आहे फक्त, अजून खूप काही करायचंय. तर आहेत विचार, तो लोकांनीच रवलेले आहेत माझ्यामध्ये की तू काय करू नाही शकत. तर असे शब्द पाहिजे खरंच, अशी लोक मला आवडतात. जसं आता तुम्ही सांगितलं की अजून पुढे जायचंय, हा 5% सुद्धा प्रवास नाहीये असं तुम्ही म्हणताय, तर पुढच्या 5 वर्षांमध्ये ही इंडस्ट्री, तुमचं विजन काय की पुढच्या 5 वर्षांमध्ये ही इंडस्ट्री कशी असेल आणि तुम्ही कृणाल अकॅडमीला कुठे बघता? सो इंडस्ट्रीचं बोलायला झालं ना की आजकाल ना क्लायंट्स खूप एज्युकेटेड होत चालले. मी असं म्हणेल ना की 5 वर्षामध्ये इंडियामध्ये म्हणा किंवा आपल्याकडे म्हणा, तेवढीच लोक टिकतील ज्यांना 100% नॉलेज आहे. म्हणजे 5 वर्षांनी तुम्हाला असं बघायला कोण नाही मिळणार की आले यांनी नॉर्मल पार्लर चालू केले आणि क्लायंट त्याच्याकडे चालले. सो तुम्हाला 5 वर्षानंतरचा जो सलॉन असणार आहे ते फुल्ली एज्युकेटेड स्टाफ ठेवावा लागणार आहे. तुम्हाला तुमचं एज्युकेशन चांगलं ठेवावं लागणार आहे. तुम्हाला एक एम्बियन्स, एक्सपिरियन्स, म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्हाला फॅसिलिटीज अशा द्याव्या लागणार आहे की क्लायंट तुमच्याकडे यावं. कारण क्लायंट एवढा रिसर्च करायला लागलाय, 5 इयर्स नंतर एकदम ते वेगळ्याच लेवलवर आपल्याला बघायला मिळेल की हे जे प्रॉब्लेम्स आता होत आहेत, की आजकाल AI खूप जास्त चाललंय. म्हणजे बऱ्याचशा कंपनीजनी असे टूल्स काढले की तुम्ही फोन समोर ठेवला की तुम्हाला तुमचा रंग कसा दिसतोय हे समजतं. तुम्ही AI वर विचारू शकता की मला कुठला हेअरकट चांगला दिसतोय. तर तो ऍक्च्युअल मध्ये करून देणं हे नॉलेज असल्याशिवाय शक्य नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण नॉलेज घेणं गरजेचं आहे. आता अकॅडमीचं स्थान म्हणताल तर माझं तरी स्वप्न असं आहे की प्रत्येक स्टेटमध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपलं अकॅडमी असावी, एकतरी अकॅडमी असावी. आणि प्रत्येक सलॉन मध्ये, महाराष्ट्रात नाही पण भारतभर माझा एकतरी स्टुडंट असावा.
तर ते ड्रीम आहे आपलं, तो मोठो आहे Great, आपला. great. जेव्हा मी अकॅडमी चालू केली, विचार केला होता, तेव्हा मी एक माझं इंट्रोडक्शन शीट बोलवलं होतं. त्याच्यामध्ये मी हे लिहिलेलं आहे की आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सिटीमध्ये आपली अकॅडमी असावी आणि प्रत्येक सलॉनमध्ये माझा Student स्टुडंट असावा. वा. सो हे ड्रीम आहे. लेट्स सी. सो माझ्यासाठी मी ड्रीम्स असे ठेवतो की ज्याच्यामध्ये आयुष्य जाईल कम्प्लीट करण्यासाठी. इझी गोल्स ठेवले तर काय, तुम्ही 2 दिवसांनी फटाफट achieve अचीव्ह होतात. झाले तर त्याच्यानंतर करायचं काय, पुढे काय. असं होतं. हम्म. सो खूप स्ट्रॉंग गोल्स आहेत डेफिनेटली तुमचं जे विजन आहे ते हा. नक्की कम्प्लीट होईल. थँक्यू सो मच. आणि तुमच्या इथले स्टुडंट जेवढ्यांना मी ओळखते डेफिनेटली ते खूप छान आहेत. म्हणजे खूप छान एक विजन घेऊन बाहेर पडतात ते लोक. स्टुडंट सुद्धा खूप एक छान विजन घेऊन बाहेर पडतात. आणि अजून एक प्रामाणिक असं तुम्ही जे तुमचं विजन सांगितलं, तर ज्यांना खरंच जेन्युअन शिकायचं असतं ना, ती व्यक्ती पण तेच शोधते की कोण मला छान शिकवू शकेल. तुम्ही कसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहात शिकवायला. कारण खूप हे असतं असं. म्हणजे आता मी स्वतः जेव्हा मी शिकले आणि मी अजूनही जसं शिकते, आणि मला अजून जेव्हा पुढे शिकायचं तर मी बघते की मला शिकवणार कोण आहे. बरोबर. आणि मी पैसे भरणार, ऑफकोर्स कुठेही मला पैसे कमी नाही भरायचे. एक रॅन्डम अमाऊंट सगळीकडे XYZ इन्व्हेस्टमेंट आपली असते शिकण्यामध्ये, पण त्याचं वर्थ आहे का? कारण आजकाल इतक्या गोष्टी आहेत, जसं म्हणजे तुम्हीच मगाशी म्हणलात की कोणीही शिकतं आणि त्यांना वाटतं की आपण सलून रन करू शकतो आणि तिथे नॉलेज नसतं. सो सेम कॅटेगरीवर अकॅडमी पण रन होतात. मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला ज्यांना खरंच प्रामाणिक शिकायचं असेल ना, ती व्यक्ती बघते की मी पैसे तर मला कुठेही भरायचेच आहेत, थोडाफार डिफरन्स असणार आहे पण मला भरायचेच आहेत. तर मग मी जे मला लोक शिकवणार आहेत, तर ती व्यक्ती मला दरवेळेला त्या ठिकाणी मला अवेलेबल होणार आहे का? किंवा ती मला माहिती आहे त्या व्यक्तीकडे खरंच खूप नॉलेज आहे. आज मला माहिती आहे मला कृणाल सरांकडनं 100% शिकायला मिळणार आहे. पण मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृणाल सर सापडणार नाही. आता AI येतंय ना, त्याच्यानी कुठं मला पोचता येईल कॅमेराद्वारे ते बघू आपण. पण ना खरं सांगायचं का की हे म्हणजे तुम्ही जे बोलला त्याला मी ऍग्री आहे. माझी फीज आहे थोडी जास्त आहे कम्पेअर टू अदर अकॅडमीज, थोडी मी जास्त घेतो. पण त्याच्यामध्ये एकदम म्हणजे तुम्ही ना, मी म्हणतो ना की लॉयली शिकवतो मी, की एक पण गोष्ट राहता कामा नये. तुम्हाला हे जमलंच पाहिजे. हे जमल्याशिवाय मी पुढचं शिकवणार नाही. म्हणजे आपला 6 महिन्याचा कोर्स आहे ना बाबा, 8 महिने लागू दे, वर्ष लागू दे, हे जमल्याशिवाय मी तुला पुढचं नाही शिकवणार, हा माझा रूल आहे. सो म्हणून तेवढी फीस चार्ज करतो आणि त्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी ती फी वर्थ इट आहे. 10, 20, 25 हजारामध्ये पण शिकवणारी लोक आहेत. पण मला त्यांना रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्ही प्रॉफिटसाठी प्लीज नका करू हे. की कारण एकतर ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये येणारी लोक जी आहेत ना, त्यांना अभ्यासामध्ये कल नसतो, त्यांना क्रिएटिव्ह काहीतरी करायचं असतं म्हणून ते इकडे आलेले असतात. सो तो तिकडं फेल झालेला आहे, त्याला क्रिएटिव्ह करायचं म्हणून तो इकडे आला. तो 20-25 हजार रुपये भरून पैशाचा प्रश्न नाही, पण तो तुझ्याकडे शिकायला आला, तू त्याला शिकवू नाही शकला, तो तुला दोषी नाही मानणार. त्याला असं वाटेल मलाच काय जमत नाही ना, मी अभ्यासात काय करू शकलो ना या इंडस्ट्रीमध्ये काय करू. सो ही रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांना की तुम्ही जेव्हा अकॅडमी चालू करायचा विचार करताना, सो तुम्ही पहिले नॉलेज घ्या भरपूर. असं नाही की माझी एकट्याचीच अकॅडमी, पुण्यात खूप चांगले चांगले ट्रेनर्स आहेत, पण तुम्ही रिसर्च करा. तुम्ही पैशाच्या मागं, जसं मगाशी म्हणलं ना की क्लायंट 2000 कॅरेटीन मिळतं, तसं एज्युकेशनच्या बाबतीत पण आहे ना. तुम्हाला 20-25चं घ्यायचंय का महागातलं घ्यायचंय का तुम्हाला चांगलं शिकायचं, ते तुम्ही विचार करून करा. सो हे माझं जेन्युइन आहे. म्हणजे मी अकॅडमीचं मार्केटिंग नाही करत आहे, हे कळकळे माझी मुलांसाठी. कारण मी खूप मुलांचे पैसे, शेतकरी मुलांचे पैसे लिटरली लाख भर वाया जाताना बघितलेले. सो ही रिक्वेस्ट आहे माझी, ज्यांची अकॅडमीज आहेत, ज्यांचे ट्रेनर्स आहेत, की बाबा आज तुम्ही 25 वर्षाचा कोच बघितला ना इंडियन टीम कडे, तो एक्सपिरियन्स्डच असतो. तुम्ही एक्सपिरियन्स बघा, फीज न बघता. सो ही माझं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. स्वतःचे ऑलरेडी स्टुडंट्स बाहेर पडलेले आहेत आणि अजूनही शिकतायत आणि ऑलरेडी मार्केटमध्ये भरपूर स्टायलिस्ट आहेत की जे एक सेम लेवलला काम करतायत, ग्रोथ नाही झाली किंवा काय. तर तुम्ही त्यांना असे काय 3 थंब रूल सांगाल की ते फॉलो करून ते त्यांचं ड्रीम कम्प्लीट करू शकतात? सो सगळ्यात आधी तर तुम्ही एक तुमचा गुरु निवडा. म्हणजे एकाला कोणाला तरी फॉलो करा. की आपल्याला तुम्ही जर ज्या अकॅडमीला जाताय ते एज्युकेशन प्रॉपर घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा की ते चांगलं शिकवतील तुम्हाला, मला ह्यांच्याकडनं चांगलं शिकायला मिळेल. सो फर्स्ट थिंग ते. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला ट्रेन करत राहा. म्हणजे जर आज मी स्वतः वर्षात एखादं ट्रेनिंग घेतो, म्हणजे मी बाहेर जाऊन मुंबईला जाऊन, किंवा माझं ड्रीम आहे विडाल ससूनला ट्रेनिंग, सो स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही असं कधीच विचार नाही करू शकत की मला सगळं येतं. सो स्वतःला अपडेट ठेवून, स्वतःलाच ट्रेनिंग घेऊन तुम्ही
स्वतःला अपग्रेड करा, मग तुम्ही वरच्या लेवलवर जाऊ शकता. आणि थर्ड इज युअर गोल. तुमच्याकडे डेस्टिनी पाहिजे ना, तुम्हाला करायचंय काय, की मला आयुष्यभर कामच करायचंय का, तर मग काम कर. सो तुमचं गोल डिसाईड करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गोल उठल्यानंतर ना तुम्हाला रोज दिसला पाहिजे, अशा ठिकाणी तो चिटकवा किंवा अशा ठिकाणी तो ठेवा, की बाबा पाकिट उघडलंय, मला माझा गोल दिसला पाहिजे, मी उठलोय, मला माझा. मग तुमच्याकडे जर गोल आणि डेस्टिनी आहे तर तुम्हाला तुमचा प्रवास माहिती आहे. बरोबर. नाही तर तुम्ही नुसतंच काम करत राहताल आणि मग म्हणताल यार मला सक्सेसच नाही मिळत. अरे सक्सेस काय हे तू ठरव पहिलं, म्हणजे तुला तो सक्सेस मिळेल. सो तुमचं एज्युकेशन, तुमचं अपग्रेडेशन, तुमचा गोल, या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या तुम्हाला एक एक वरच्या लेवलवर आणि एक एक पायरी वर नेणार. येस. ओके. सो आता जसं कृणाल सरांनी आपल्या सगळ्या क्वेश्चन्स ते खूप छान पद्धतीने आन्सर्स दिलेले आहेत, तर मला असं वाटतं की जे कोणी ब्युटी अँड वेलनेस इंडस्ट्रीमध्ये येण्यास इच्छुक आहेत किंवा जे ऑलरेडी काम करत आहेत ॲज अ स्टायलिस्ट म्हणून, किंवा ज्यांना अपग्रेड होण्याची खूप इच्छा आहे, तर त्या सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं डेफिनेटली मिळालेली आहेत. आणि ज्यांना सक्सेसफुल व्हायचं आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. आणि प्लस जे काही आपले क्लायंट्स आहेत की ज्यांनी खूप जास्त पद्धतीने अनालिसिस करून कशा पद्धतीने स्वतःचं सलॉन करेक्टली चॉईस करायला पाहिजे, याचेही आन्सर सरांनी अगदी खूप छान व्यवस्थित पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत. तर थँक्यू सो मच सर. अल्केमी टॉक्स मध्ये तुम्ही आलात आणि तुमचं खूप छान पद्धतीचा जो काही जर्नी आहे एवढ्या वर्षांचा, आणि तुमचा एक्सपिरियन्स खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं. सो डेफिनेटली जो आपला ऑडियन्स आहे त्यांना ते व्यवस्थितपणे कळेल आणि ते आपल्याला नक्कीच फॉलो करतील. सो थँक्यू सो मच, तुम्ही अपॉर्च्युनिटी मला दिली, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर सलॉन ऑल्सो. की डेफिनेटली तुम्ही खूप चांगलं काम करताय. बरेचसे क्लायंट कन्फ्युज असतात, त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही की काय चांगलं चाललंय, काय वाईट चाललंय, आणि तुम्ही सगळ्यांना एकत्र आणून हे जे मेसेजेस देतात हे खूप छान आहे. म्हणजे एक प्रकारचं सोशल वर्क म्हणा. दिस इज अ फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन. सो थँक्यू सो मच अपॉर्च्युनिटीसाठी, आणि थँक्यू सो मच सगळ्यांच्या वतीने की तुम्ही ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवताय. थँक्यू सो मच.